आज जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला. त्यामुळे ना लवकर उठून अंघोळ वगैरे करून घेतली आणि पटपट ना घरची सगळी कामं सुद्धा मी आवरून घेतली आणि मग लगेचच मी लागले तयार व्हायला. आणि ही ती साडी आहे जी मला त्यांनी व्हॅलेंटाईनला घेतली होती आणि तिचा लुक असा काहीतरी तुम्ही बघू शकता. सावीला पण मी मस्तपैकी तयार केलं आणि आम्ही लगेच निघालो साखरपुड्याला जायला. खूप ऊन होतं रस्त्यात, त्याच्यामुळे ना मी आणि सावीना रिक्षाने गेलो आणि रस्त्यात उतरलो. मग परत गाडीवर बसून लोकेशनवर जायला निघालो आणि मग आम्ही पोहोचलो त्या लोकेशनवर. आणि मग ना ही नवरीबाई आहे, कशी दिसते, खूप छान आहे. आणि मग ना लगेचच सावी तिच्या कड्यावर बसली आणि फोटो वगैरे आम्ही काढले. आणि मग ना लगेचच आम्ही खुर्चीवर बसून घेतलं. आणि ना सावीचा हा डान्स बघा, कसा डान्स चालू होता. आणि मग ना साखरपुड्याला लगेचच सुरुवात झाली. पण सावीने ना एवढा त्रास दिला होता ना, की मला काही शूट करता नाही आलं किंवा फोटो सुद्धा काढता आले नाही. साखरपुडा मस्त पार पडला आणि लगेचच आम्ही जेवून घेतलं. फोटो वगैरे काढले आणि लगेचच आम्ही निघालो घरी जायला. खूप ऊन पडलं होतं आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या घरी. कधी घरात पोहोचते आणि साडी चेंज करते असं झालं होतं. साडी चेंज करून घेतली, चेहरा व्यवस्थित धुवून घेतला आणि मस्त ना त्यांनी मला लिंबू सरबत बनवून दिलं होतं, ते पिली. आणि लगेच मग साडीची घडी वगैरे घातली, कारण ना लगेचच आम्हाला निघायचं होतं. आणि सावी बघा मांजरीसोबत अशी खेळत होती ना, तिला खूप जास्त आवडली होती ही मांजर. आणि मग आम्ही निघालो लगेचच घरी यायला. आणि मग आम्ही रस्त्यात आलो आणि मग घरी आम्ही पोहोचलो. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता पुरतं बाय बाय.